नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9मध्ये 2.2 हेलन केलर अँड अँडी सुलिव्हन हा पाठ अभ्यासणार आहोत. पहा, नॉलेज इज लव अँड लाईट अँड व्हिजन. दिस थॉट इज रिटन बाय हेलन केलर. हेलन केलर बिकम इल ॲट द एज ऑफ 2 अँड वॉज लेफ्ट ब्लाइंड अँड डीफ. पहा, हेलन केलर 2 वर्षाची असताना आजारी पडल्या होत्या आणि त्या आजारातून त्या बरी झाली, पण त्या अंध आणि बधीर होऊन झाल्या. म्हणजे त्या लहान असताना जेव्हा 2 वर्षाच्या असताना बिमार पडल्या, तेव्हा त्या बिमारीतून त्या जेव्हा उठल्या तेव्हा त्या अंध झाल्या आणि त्याचबरोबर त्यांना बधीर म्हणजे बहिरेपणासुद्धा आला. फॉर द नेक्स्ट 5 years शी grew up in the world ऑफ डार्कनेस अँड एम्प्टीनेस. पुढची 5 वर्षे अंधार आणि रिकामपणाच्या जगातच त्या वाढल्या. शी वॉज अफ्रेड, अलोन अँड विदाऊट एनी अँकर. पहा, पुढचे जे 5 वर्ष जी होती त्यांची ती कशी होती? भ्यायलेली होती. अफ्रेड म्हणजे भीती वाटणे, अलोन एकटी, आणि विदाऊट एनी अँकर म्हणजे निराधार त्या झाल्या होत्या. दिस इज द स्टोरी ऑफ हर मीटिंग द टीचर हू वूड चेंज हर लाईफ. आता हे जे आपण पाठ पाहणार आहोत, या पाठामध्ये आपण हेलन आणि तिचे आयुष्य बदलून टाकणारी तिची शिक्षिका यांच्या भेटीची ही कहाणी आहे. पहा, आपण आत्ताच पाहिलं की 2 वर्षाची असताना त्या बिमार झाल्या होत्या आणि हेलन केलर यांना त्या बिमारीमध्येच त्या अंध झाल्या होत्या आणि त्याचबरोबर त्यांना बहिरेपणासुद्धा आलेला होता. The most important day I remember in all my life is the one on which my teacher Annie Mansfield Sullivan came to me. पहा, त्या म्हणतात की माझ्या संपूर्ण आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस मला आठवतो. त्या रिमेंबर म्हणजे आठवणे, मला आठवतो ज्या दिवशी माझी शिक्षिका ॲनी मेन्सफिल्ड सुलिव्हन माझ्याकडे आली. तो दिवस त्यांना आठवतो. आय एम फिल्ड विथ वंडर व्हेन आय कन्सिडर द इमेजरेबल कॉन्स्टंट बिटवीन 2 lives which it कॉन्टॅक्स्ट. पहा, त्या काय म्हणतात, दोन्ही आयुष्यातली अमाप तफावत पाहता ती कशी जुळवली गेली याची मला फार आश्चर्य वाटते. इमेजरेबल कॉन्ट्रास्ट मीन्स अ लॉट ऑफ डिफरन्सेस, खूप सारी अमाप, अनकॉम्प्युटेबल ज्या गोष्टी आपण मोजू शकत नाही, ज्या परस्पर विरोधी आहेत, अशा 2 गोष्टी आता यांच्या जीवनामध्ये घडल्या होत्या. इट वॉज 3rd of March 1887, 3 months before I was 7 years old. त्या म्हणतात की मला तो दिवस अजूनही आठवतो जेव्हा त्या ॲन मेन्सफिल्ड सुलिव्हनला भेटला. तो दिवस म्हणजे 3 मार्च 1887मध्ये त्या जेव्हा 7 वर्षाच्या पूर्ण वयासाठी 3 महिने बाकी होते, तेव्हा त्यांना अजूनही आठवतो दिवस. तो त्यांच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस होता. ऑन द आफ्टरनून ऑफ दॅट इव्हनफुल डे, तो प्रसंग ज्या दिवशी घडला तो दिवस त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होता, इव्हेंटफुल डे होता. आय स्टूड ऑन द पोर्च डम अँड एक्सेप्टंट. त्या म्हणतात की मी पोर्चमध्ये निशब्द आणि काहीशा अपेक्षाने उभे होते. Stood on the porch, dumb and expectant, I gazed vaguely from my mother's signs and from the hurrying to and fro in the house that something unusual was about to happen. So I went to the door and waited on the step. त्या म्हणतात का आईच्या खानाखुणा आणि आईची जी काही घाई चालली होती त्या घाईतून तिचे फिरणे, इकडे तिकडे फिरणे, यावरून नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे घडणार आहे असा काहीचा अंदाज मी बांधलेला होता. पहा, द आफ्टरनून सन पेनिट्रेटेड द मास ऑफ honeysuckle that covered the porch and fell on my upturned face. पहा, त्या काय म्हणतात की म्हणून मी दारापाशी गेले, पायऱ्यावर थांबले. दुपारचे ऊन जे हनीसकल वेलीच्या जाळ्यातून आत शिरले होते ते माझ्या उजाळलेल्या चेहऱ्यावर पडत होते. आणि पहा आता काय झालं पुढे की माय फिंगर लिंगर्ड ऑलमोस्ट अनकॉन्शियसली ऑन द फॅमिलियर leaves and the blossom which had just come forth to greet the sweet southern spring.
त्या काय म्हणतात की साऊथर्न स्प्रिंग म्हणजे दक्षिणेकडील जो गोड वसंत आहे तो स्वागत करण्यासाठी नुकत्याच उमललेल्या लीव्जवर पानांवर आणि ब्लॉसम म्हणजे ज्या मोहर आहे त्यावर माझी बोटे अजाणतेपणे रेंगाळत होती, बोटे फिरत होती. पुढे काय झालं, आय डिड नॉट नो दॅट द फ्युचर हेल्ड ऑफ मार्वेल अँड सरप्राईज फॉर मी. माझ्या भविष्यात कोणते नवल आणि आश्चर्य दडलेले होते हे काही मला माहीत नव्हते. अँगर अँड बिटरनेस हॅड प्रेड अपॉन मी continually for week and a deep longer had succeed this passionate struggle. त्या म्हणतात कितीतरी आठवडे मी फक्त राग, कटुता, कडवटपणा आणि याची शिकार बनले होते. त्या तीव्र संघर्षाचा परिणाम म्हणून मला एक प्रकारचा हॅव यू एव्हर बीन ॲट सी इन द डेन्स फॉग. तुम्ही कधी समुद्रात दाट धुक्यात गेले आहात का? व्हेन इट सीम्ड ॲज इफ अ टँगेबल व्हाईट डार्कनेस शट यू इन. त्या म्हणतात की असं वाटतं की जणू आपल्याला त्या जो शुभ्र अंधार आहे म्हणजे जो धुक्याचा जो पूर्ण धुक्याने जेव्हा धुकं खूप दाट पडलेलं असतं तेव्हा आपल्याला समोरच्या वस्तूसुद्धा दिसत नाही. अशा याच्यात तुम्ही कोंडून ठेवलेले आहात. द ग्रेट शिप टेन्स अँड अँशियस ग्रोप्ड हर वे टुवर्ड द शोर विथ प्लुमेट अँड द साऊंडिंग लाईन. त्या म्हणतात की एखादे मोठं जहाज तणावपूर्व आणि अस्वस्थ आहे आणि एका सरळ रेषेमध्ये ते किनाऱ्यासाठी चाचपडत आहे. किनाऱ्यावर त्याला जायचं आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न करत आहे. यू वेटेड विथ बीटिंग हार्ट फॉर द समथिंग टू हॅपन. आणि तुम्हाला असं धडधडत्या हृदयाने काहीतरी घडण्याची तुम्ही वाट पाहत आहात. आय वॉज लाईक दॅट शिप. त्या म्हणतात की त्या जहाजासारखं माझी परिस्थिती आहे. फॉर समथिंग टू हॅपन. त्यांना असं वाटतं की मला काहीतरी माझ्या जीवनात काहीतरी आता चांगलं होणार किंवा काहीतरी होणार आहे. आय वॉज लाईक दॅट शिप बिफोर माय एज्युकेशन बिगेन. ते म्हणतात की माझं शिक्षण सुरू होण्यापूर्वी मी त्या जहाजासारखी होती. माझी अवस्था त्या जहाजासारखी होती की दाट धुक्यामध्ये तो स्वतःचा रस्ता पाहू शकत नव्हता. तसंच मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये रस्ता पाहू शकत नव्हती. ओनली आय वॉज विदाऊट कंपॅस ऑर साऊंडिंग लाईन. त्या म्हणतात की फक्त माझ्याजवळ पाण्याची पातळी आणि खोली मोजण्यासारखी रेषा नव्हती. हॅड नो वे ऑफ नोईंग हाऊ नियर द हार्बर वॉज. मला माहिती नव्हतं की माझ्याजवळ कोणतं बंदर आहे. म्हणजे जहाजाला माहिती नसते धुक्यामध्ये की कोणतं बंदर जवळ आहे, कोणता किनारा जवळ आलेला आहे. तसंच मला सुद्धा माहिती नव्हतं की आता माझ्या जीवनात प्रकाश आहे किंवा नाही. लाईट गिव्ह मी लाईट वॉज द वर्डलेस क्राय ऑफ माय साऊल अँड लाईट ऑफ लव्ह शोन ऑन मी इन दॅट व्हेरी हॉर. त्या म्हणतात की मला प्रकाश पाहिजे होता, प्रकाश द्या मला, असं माझ्या हृदयाचा निशब्द टाहो होता. कारण की त्या जेव्हा बिमार पडल्या होत्या तेव्हा त्या आजारातून जेव्हा बऱ्या होऊन आल्या तेव्हा त्या बधीर झाल्या होत्या. त्यांना ऐकायला येत नव्हतं आणि त्यांना दिसतही नव्हतं. त्यामुळे 2 वर्षाच्या बाळाला जर ऐकायला येत नाही आणि दिसत नाही तर त्याला भाषाही शिकता येत नाही, भाषाही माहिती नसते. आणि त्या म्हणून म्हणतात की वर्डलेस क्राय. माझं रडणंसुद्धा शब्दांच्या विना होतं, निशब्द माझा टाहो होता आणि मला प्रेमाचा एक माझा प्रकाश मला गवसलेला होता. त्या त्यांच्या टीचर होत्या. पहा, आय फेल्ड अपोर्चिंग फुटस्टेप. माझ्या दिशेने येणारी पावले मला जाणवली. आय स्ट्रेच आउट माय हँड ॲज आय सपोज इट वॉज माय मदर. त्या म्हणतात की मला माझी आई आहे असे समजून मी माझा हात पुढे केला. Someone took it and I was caught up, held close to the arm of her who had come to reveal all things to me and more than all things else to love me. त्या म्हणतात की माझ्याकडे येणारी पावले मला माझी आई वाटली, पण माझी आई आहे असे समजून मी माझा हात पुढे केला. पण तोच कोणीतरी माझा हात घेतला आणि जी मला सगळ्या गोष्टींची साक्षात्कार घडवणार होती, त्या सर्वांपेक्षाही महत्त्वाचं म्हणजे जी माझ्यावर प्रेम करण्यासाठी आली होती तिने मला पकडले होते आणि बहुतांश मला घट्ट धरले सुद्धा होते. आता पुढे आणि काय म्हणतात हेलन केलर. The morning after my teacher came, she led me into her room and gave me a doll. त्या आल्यानंतर जेव्हा
दुसऱ्या सकाळी माझ्या शिक्षिकेने मला तिच्या खोलीत नेली आणि एक बाहुली दिली. टीचर आल्या आणि शी लेड मी इन टू हर रूम. त्यांच्या रूममध्ये त्या मला घेऊन गेल्या आणि शी गेव मी अ डॉल. हेलन केलर म्हणतात की मला त्यांनी एक छान डॉल दिली. अ लिटल ब्लाइंड चिल्ड्रेन ॲट पार्किन्स इन्स्टिट्यूशन्स हॅड सेंट इट अँड लॉरा ब्रिजमॅन हॅड ड्रेसेड इट. पहा त्या काय म्हणतात की पार्किंग इन्स्टिट्यूशनच्या छोट्या अंध मुलांनी ती पाठवली होती. जी डॉल होती ती त्यांनी पाठवली होती आणि लॉरा ब्रिजमॅन यांनी त्याला सजवलेलं होतं. बट आय डिड नॉट नो धिस अंटिल आफ्टरवर्ड. पण त्या म्हणतात की मला हे मात्र खूप नंतर समजले, कारण की त्यांना भाषाच समजत नव्हती. त्यामुळे ती डिझाईन कोणी केलेली आहे, ती कोणी बनवलेली आहे हे त्यांना तेव्हा कळलेलं नव्हतं. वेन आय प्लेड विथ it a little white Miss Sullivan slowly spelled into my hand the word DOLL. जेव्हा मी त्या म्हणतात की जेव्हा मी तिच्याशी त्या खेळत होते, त्या डॉलसोबत जेव्हा खेळत होते, तेव्हा मिस सुलेमॉनने माझ्या हातावर सावकाश एक शब्द लिहिला आणि तो शब्द होता DOLL. पहा, आय वॉज ॲट वन इंटरेस्टेड इन धिस फिंगर प्ले अँड ट्राईड टू इमिटेट इट. त्या म्हणतात की माझ्या बोटाच्या खेळात मला खूप गंमत वाटली. लागोलाग मी त्यांची नक्कलसुद्धा करण्याचा प्रयत्न करू लागली. त्या म्हणतात की मी ट्राय टू इमिटेट इट. मी सुद्धा प्रयत्न केला की मी सुद्धा तसंच काहीतरी करावं. वेन आय फायनली सक्सेडेड मेकिंग द लेटर्स करेक्टली. जेव्हा त्या शब्द जसेच्या तसे बरोबर काढण्यास यशस्वी झाल्या, आय वॉज फ्लूस्ड विथ द चिल्ड्रेन प्लेजर अँड प्राईड. त्या लहान मुलांना कसा जसा आनंद होतो, अभिमान वाटतं, स्वतः एखादं काहीतरी गोष्ट केली, तसेच त्यांना सुद्धा आनंद वाटला होता आणि त्या फुलून गेल्या होत्या. रनिंग डाऊनस्टेअर्स टू माय मदर आय हेल्ड अप माय हँड अँड मेड द लेटर्स फॉर डॉल. त्या म्हणतात की मी आईकडे खाली जाताना मी हात वर करून त्यावर डॉल हे अक्षर काढत होते. आय डिड नॉट नो दॅट आय वॉज स्पेलिंग अ वर्ड ऑर इव्हन दॅट वर्ड्स एक्साइटेड. आय वॉज सिम्पली मेकिंग माय फिंगर गो इन मंकी लाईक इमिटेशन. त्या म्हणतात की मी जे शब्द लिहिते ते मला कळले नव्हते. तो शब्द काय असतात हेही मला माहीत नव्हतं. माझी बोटं एखाद्या माकडासारखी फार तर नक्कल करत होती. In the days that followed, I learned to spell in this incomprehending way a great many words. त्या म्हणतात की अशीच त्या नंतरच्या दिवसात मी नकळत मार्गानेच अजाणत्यापणेच मी काही शब्द लिहू लागले होते. अमंग देम त्यातले कोणते कोणते शब्द त्या डॉल नंतर शिकल्या होत्या. पिन, नंतर हॅट, cup and a few words like sit, stand and works. त्या पिन, हेड, कप यासारखे, त्याचबरोबर बसणे, उभे राहणे, उठणे, सीट, स्टँड, वॉक यासारखे वर्ब सुद्धा त्या लिहिणे शिकलेल्या होत्या. बट माय टीचर हॅड बीन विथ मी सेव्हरल वीक्स बिफोर आय अंडरस्टूड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. पण त्या म्हणतात की अर्थातच प्रत्येक गोष्टीला नाव आहे हे कळण्याआधी कितीतरी आठवडे माझी शिक्षिका माझ्याबरोबर होत्या.